क्रमांक 2 अमोल मिटकरी। प्रश्न क्रमांक 2890 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष सभापती महोदय, प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हणजे राज्यातील पीक विमा कंपन्यांच्या कोट्यवधी रुपयांचा नफा झाल्याबाबतचा माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संबंधित विभागाकडून विमा कंपन्यांना रुपये 7173.14 कोटी इतका नफा झाला आहे हे उत्तरात कबूल केलेलं आहे। आणि तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात सुद्धा खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा देऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत देऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजनेस राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उत्तर या प्रश्नाला प्राप्त झाले आहे। माझे माननीय कृषी मंत्र्यांना स्पेसिफिक 4 प्रश्न आहेत की अशा कंपन्यांना तुम्ही काळ्या यादीत टाकणार का? प्रश्न 1। 2, शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले प्रत्यक्षातील नुकसानीबाबत पंचनामा करताना शासनाच्या कृषी विभाग, महसूल विभाग यांची तालुका स्तरावर अधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन निश्चित झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी देणार आहात का? सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत का? आणि शेवटचा प्रश्न, सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने शासनाकडून काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? माननीय मंत्री महोदय। यामध्ये एक प्रश्न त्यांनी विचारला आहे की संबंधित कंपन्या ज्या आहेत त्या ब्लॅकलिस्टेड करणार का? तर ज्या कंपन्या दोषी असतील किंवा ज्या कंपन्यांचा या ठिकाणी दोष सिद्ध झाले तर त्यांना ब्लॅकलिस्टेड निश्चितपणे शासनामार्फत करण्यात येईल। नंबर 2 की लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊन त्यांनी असं काही आपण पंचनामे करणार आहात का? त्या संदर्भात होय करणार आहोत आपण, लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊनच या ठिकाणी आपण पंचनामे सुरू केलेले आहेत। त्यांनी सूचना केल्या तर त्या सूचना ग्राह्य धरून आपण महसूल विभागाला आणि कृषी विभागाला आदेश दिलेले आहेत। नंबर 3 अजून नवीन धोरणाला मान्यता दिलेलीच आहे। हो, कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे नवीन धोरणाला। देण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे। बरोबर, सरकार नियमाप्रमाणे नवीन धोरणाच्या नियमाप्रमाणे कापणीच्या प्रयोगानुसार जे काही नुकसान भरपाई होईल ते सरकार या ठिकाणी भरपाई करणार आहे। अध्यक्ष माननीय विरोधी पक्ष नेते नंतर सभापती महोदय, या प्रश्नातलं जो तिसरा प्रश्न आहे, एक तर सरकारने 1 रुपयात पीक विमा होता ही योजना बंद केलेली आहे आणि पीक विमा देताना जे 4 ट्रिगर होते आधीचे, एक समजा मिड सीझन होता, समजा पेरणीनंतर 21 दिवस पाऊस नाही पडला कोणताही तर त्याला मिड सीझन म्हणजे अग्रिम आपण देत होतो। दुसरं स्थानिक नैसर्गिक आपत्ती होतं, म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळ्या आपत्ती वेगवेगळ्या भागात येऊ शकतात। एखाद्या ठिकाणी आता समजा कापसाला काही ठिकाणी आळ्या पडलेल्या आहे आता सध्याच्या घडीला। तिसरा होता पोस्ट हार्वेस्ट होतं, एखाद्या वेळेस सगळं झालं, पेरणी झाली, उफणणी झाली, सगळं झालं, शेतामध्ये माल पडलेला आहे आणि एखाद्या वेळेस गारपीट झाली, पाऊस आला तर तो माल भिजत होता, म्हणजे आपलं हे याला पोस्ट हार्वेस्ट म्हणता येईल। आणि सगळ्यात शेवटचं होतं पीक कापणी, म्हणजे त्याला उंबरठा उत्पादन म्हणता येईल। सरकारने आता शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे सभापती महोदय, याच्यातले 3 ट्रिगर कॅन्सल केलेले आहे आणि फक्त नाही 4था ठेवला। 3 ट्रिगर जे आधीचे होते, समजा मिड सीझन असेल, स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल आणि फक्त आता उंबरठा उत्पादनाचा ट्रिगर ठेवले। शेतकऱ्यावर हा सभापती महोदय अन्याय आहे। मला हा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना की ठीक आहे, मागच्या काळात याच्यामध्ये अनागोंदी काही जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक झाली हे मानलं पाहिजे, परंतु काही जणांच्या चुकांचं फळ सगळ्यांना द्यावं लागतंय। आता तुमच्या लक्षात आलं असेल, आता हे केल्यामुळे मागच्या वेळेस 9 कंपन्या आपल्याकडे अप्लाय करतात, आता 2च कंपन्या आल्या सभापती महोदय। याचा अर्थ जो मिटकरींनी प्रश्न विचारलेला आहे नफ्याचा, हा नफा तर प्रचंड आहे, पण मी त्याच्यात जात नाही। मी आता शेतकऱ्यांना जी जास्तीत जास्त सवलत मिळावी त्याच्यात जातो। सरकारने हे 3 ट्रिगर का बंद केले आणि हे पुन्हा एकदा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। माननीय कृषी मंत्री।
सभापती महोदय, यामध्ये जे 3 ट्रिगर आहेत त्या 3 ट्रिगरच्या नंतर जो चौथा ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोग, या 3 ट्रिगरचा परिणाम हा पीक कापणी प्रयोगावर होत असतो. त्यामुळे पीक कापणी प्रयोगामध्ये जर त्या पिकाचं जर का अन्याय झाला किंवा त्याचं उत्पादन निघालं नाही तर त्या दृष्टिकोनातून त्याला भरपाई देण्याची तरतूद आहे त्यामध्ये. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून 3 ट्रिगर जरी कमी केले तरी पीक कापणी प्रयोग हा शेवटचा शिल्लक आहे. आणि दुसऱ्या बाजूला NDRF मधून सुद्धा आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत देतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातून काही शेतकरी वंचित राहतील असं होणार नाही. त्यामुळे पीक कापणी प्रयोगानंतर त्याला व्यवस्थित योग्य ती भरपाई या ठिकाणी दिली जाईल. सदाभाऊ खोत. या ठिकाणी पूर्वीची जी पंतप्रधान पीक विमा योजना होती, या पीक विमा योजनेमध्ये जे विरोधी पक्षनेत्यांनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये पिकाची पेरणी व लावणी न झाल्यामुळं हंगामातील हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमी बाबी त्याच्यामध्ये समावेश होता. आता काय होणार आहे की नवीन जे काही पीक विमा धोरण तुम्ही आणलेलं आहे या बाबी तुम्ही वगळलेल्या आहेत. काही कारणामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं शेत माझं खचल्यामुळं माती वाहून गेल्यामुळं पेरणी होणार नाही. आता पेरणी नाही झाली तर मग उंबरठा उत्पादन कसं धरणार तुम्ही? मी पेरलंच नाही तर तिथं उंबरठा उत्पादन धरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ह्या बाबी आपण वगळल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. अगदी कृषी मंत्री महोदय 2016 ते 2023 या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर रब्बी हंगाम आणि खरीप हंगामाचा एकत्रित नुकसान भरपाई आहे 444 कोटी. परंतु स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा या 4 बाबीचा जो मगाशी उल्लेख झाला त्याची नुकसान भरपाई आहे 12,898 कोटी आणि उंबरठाची आहे 11,990 7,515 कोटी. म्हणजे एका बाजूला उंबरठा उत्पादनाची नुकसान भरपाई कमी मिळाल्या पण इतर 4 बाबी ज्या आपण वगळलेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला जास्त मिळालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की आम्ही पेरणी केली नाही, काय वेळा पेरणी केली तर आमचं पीक वाहून गेलं, या तिथं उंबरठा उत्पादनच येणार नाही आमचं. आणि NDRFची जी मदत आहे ही फार तुटपुंजी मदत असते, कारण विमाच्या माध्यमातून जी मदत मिळते एवढी मदत NDRF मधून मिळत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण विम्याचीही मदत देतो आणि NDRFचीही मदत देतो. म्हणून मला वाटतं की 4 ट्रिगर जे तुम्ही वगळलेले आहेत त्याचा नव्यानं सरकार विचार करू शकतं का, आणि अशी मागणी राज्यातल्या शेतकऱ्यांची आहे, आपण करावी अशी मी अपेक्षा व्यक्त. आपलं काम ही वाकरण्याजोगं आहे, परंतु यामध्ये एक बैठक आपण लावावी तातडीनं. काही विरोधी पक्षनेते असतील, काही आमदार असतील, काही शेतकरी चळवळीतले काही संघटना असतील, त्यांना या बैठकीला बोलवावं आणि एक चांगला निर्णय पीक विम्याच्या बाबतीत घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सभापती महोदय, की आमचे सन्माननीय सदस्य खोत साहेबांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्या संदर्भात माझं मत असं आहे की या नवीन पीक विमा योजनेला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. आणि यामध्ये जे पीक पेरणी आहे, पीक पेरणी जर झाली नाही तर विम्याचा प्रश्न येतो कुठे? पीकच पेरणीच झाली नाही तर विमा काढला जाणार नाही, विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना. ही गोष्ट खरी आहे. परंतु पेरणीच्या नंतर काही पिकाचं जे नुकसान होतं ते नुकसान पीक कापणीच्या वेळेस तुम्ही ग्राह्य धरावंच लागेल. तुम्हाला समजा पीकच वाहून गेलं आणि पीक त्याने पेरणी केलेली आहे असं लक्षात आलं तर त्याला ती नुकसान भरपाई तेवढी 100% मिळणारच आहे ना. म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित जे ठेवलेले आपण प्रयोग ते 100% फायद्याचे आहेत शेतकऱ्याचे. पण तरीसुद्धा त्या संघटनांच्या प्रतिनिधींना आणि विरोधी पक्ष नेत्यांना काही आपल्याला बैठक घेऊन काही सूचना करायच्या असतील तर निश्चितपणे केल्या जातील. काय अडचण नाही येणार अध्यक्ष. बंटी पाटील. या नव्या धोरणामध्ये 5 वर्षात 25,000 कोटी रुपयाची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं. 25,000 कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना देणार असेल, आज कृषी दिन आहे सुदैवानं, आणि हे जर आम्ही 25,000 कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातलाय का, किंवा त्याचा विमाचा परतावा किमान 25 दिवसात 50 दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा. मी GR वाचलेलं नाही म्हणून मी 10 GR निघालाय का आपला, तर GR निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही, परंतु GR निघाला नसेल
तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की 50 दिवसात 100 दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा. दुसरं आपलं एक मधी स्टेटमेंट होतं की 1 रुपये एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार. ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार? आणि 1 रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला, जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत असतील तर त्याच्यावर कारवाई होणार का? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य पाटील साहेब यांनी जे विचारलं आहे ती गोष्ट खरी आहे, परंतु यामध्ये भांडवली गुंतवणूक आणि विमा या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या एकत्र करता येणार नाही. भांडवली गुंतवणूक ही शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक का करायची वेळ आली तर विमा कंपनीमध्ये आपण जे 5-6 हजार कोटी रुपये भरत होतो ते आता विमा कंपनीला 700-750 कोटी रुपयावर पैसे भरण्याची वेळ आली. म्हणजे याचा अर्थ सरकारचे 5,000 कोटी रुपये वाचलेत. जे 5-5.5 हजार कोटी रुपये वाचलेत ते पैसे आम्ही भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणार आहोत शेतकऱ्यांच्या. पण त्याला क्रॉप कव्हर आहे, त्याला मल्चिंग पेपर आहे, त्याला ड्रीप आहे, त्याला गोडाऊन्स आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी जे पैसे लागतात ते पैसे याच्यासाठी आपण 5,000 कोटी रुपये दर वर्षाला खर्च करणार आहोत. असे मिळून 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करणार आहोत. त्यामुळे त्याचा आणि विमा कंपनीचा काही संबंध नाही. परंतु विमा कंपनीच्या बाबतीत जर कोणी तक्रार केली असेल आणि तो जर दोषी सापडला तर त्याच्यावर महिनाभराच्या आत त्यात कारवाई करण्यात येईल. विरोधी पक्षनेते ती विमा द्यायला त्या पीक कापणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विमा कसं देणार? पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर पीक कापणी प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर NDRF मधून लगेच मदत मिळणार. सदस्य महोदय, NDRF मधून लगेच मिळणार. पण पीक विम्याची जी पद्धत आहे, पीक कापणी प्रयोग केल्याशिवाय त्याला त्याचं उत्पन्न ग्राह्य धरता येणार नाही. 15 महिना पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या आत हो 30 दिवस. सभापती महोदय, जे माननीय कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्याविषयी मी समाधानी नाही आहे. त्यांनी सांगितलं जे 3 ट्रिगर बंद केले आणि 4थं ट्रिगर जे आहे पीक कापणी प्रयोगाचं म्हणजे उंबट उत्पादनाचं. मला एक सांगा, पहिला जो प्रयोग असतो आपला मिड सीझन म्हणजे 21 दिवसाचा गॅप असला मान्सूनमध्ये, तर याला 2 वर्षापूर्वी 25% अग्रिम शेतकऱ्यांना मिळालं होतं. नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आपत्ती सभापती महोदय येऊ शकते. विदर्भात वेगळी आपत्ती येऊ शकते, मराठवाड्यात वेगळी आपत्ती येऊ शकते पिकावर एकदा पेरणी झाल्यानंतर. आणि तिसरं पोस्ट हार्वेस्ट कधी गारपीट होईल, कधी वादळ येईल, कधी वारं येईल, आपल्याकडे एवढे गोडाऊन्स नाही. आणि आता कृषी मंत्री म्हणतात की पीक कापणी प्रयोगावर आधारित आलं तर ह्या 3 ॲव्हरेज येईल. कसं येईल? पीक कापणी प्रयोग हा 5 वर्षाच्या कापणी प्रयोगाचा ॲव्हरेज असतो. मला सांगा, या वर्षी जर अशा पद्धतीनं पोस्ट हार्वेस्ट नुकसान झालं किंवा मिड सीझन नुकसान झालं किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाली तर याचं कसं उंबट उत्पादनाच्या आधारावर तुम्ही त्याच्यात इन्शुरन्स देणार हा प्रश्न आहे. तुम्ही सगळं सांगतात की या 3चं ॲव्हरेज याच्यावर येईल. कसं येईल ॲव्हरेज सांगा ना तुम्ही. म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय, याचा जरा खुलासा झाला पाहिजे. एकतर मग हे शेतकऱ्यावर अन्याय कबूल करा, नाही तर मग असं खोटं उत्तर नका देऊ की तुम्ही मिड सीझन असेल, स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल, याचं सगळ्यांचं ॲव्हरेज याच्यावर येऊ शकत नाही. 5 वर्षाच्या ॲव्हरेजवर पीक कापणी प्रयोगाचं दिलं जातं इन्शुरन्स. एका वर्षी याच्यावर थोडी दिलं जातं. आणि मग कृषी मंत्री असं सांगतात की याचा इफेक्ट होईल, होणारच नाही आहे. आणि मग याचा खुलासा झाला पाहिजे, कारण हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे. काही लोकांनी बोगस पीक विमा काढला म्हणून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेठीस धरताय. म्हणून याच्याविषयी जी लोकल क्लायमेटी असेल, मिड सीझन असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल, याच्याविषयी सरकारने विचार केलाच पाहिजे अशी माझी मागणी. तो करणार का हा प्रश्न आहे. नाही तर हा खुलासा करू नका तुम्ही. पीक कापणी प्रयोगावर याचा होणारच नाही आहे परिणाम. पीक कापणी प्रयोग सगळं पीक वर्षभर खरीप असेल, रब्बी असेल, झाल्यानंतर जे माझं येईल मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज काढला जाईल. मी मका घेऊ, मी ज्वारी घेऊ, मी गहू घेऊ, मी सोयाबीन घेऊ, याचं ॲव्हरेज केल्यानंतर काढलं जाईल. माझी जर पीक कापणीच जर झाली नाही, माझं मान्सूनच्या अभावी पिकाचं नुकसान झालं, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं, ते होऊच शकत नाही. त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय. मला असं वाटतं त्याच्याविषयी खुलासा व्हावा. ज्या 4 टिगर ज्या आहेत या संदर्भामध्ये मी आज कृषी दिन आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी नव्या बदल झालेल्या पीक विम्याकडं खऱ्या अर्थानं बारकाईनं लक्ष देऊन आहे की या 4 टिगर जर आपण वगळल्या, बरं या 4ही टिगर केंद्रानं वगळलेल्या नाही आहेत आणि मग राज्यानंच आपण का वगळतोया? केंद्र सरकार मदत द्यायला तयार आहे. मला वाटतं अधिकाऱ्यांनी तयार केलेली ही पीक विमा योजना
ही शेतकऱ्यांच्यावर कृपा करून लादू नका. शेतकऱ्याचं काय मत आहे हे जाणून घ्या. जे अधिकारी आपल्याला डेटा तयार करून देतात ते बाबू उन्हाळ्यात सुद्धा आईबापाच्या शेतीवर जात नाहीत. त्यामुळं मला वाटतं की काही शेतकरी प्रतिनिधीला कृपा करून बोलवा आणि सुटाबुटातल्या लोकांनी तयार केलेली विमा योजना त्यांच्या कोटामध्ये ठेवूया आणि शेतकऱ्याच्या शेतावरची पीक विमा योजना आणूया. म्हणजे केंद्राची योजना आपण का रद्द करायला लागलोय? केंद्र द्यायला तयार आहे आणि मग आपला हिस्सा आपण घातला की शेतकऱ्यांना त्या 4 ट्रिगर महत्वाच्या आहेत. जर पेरणीच नाही झाली तर उंबरठा उत्पादन घेणार कसं तुम्ही? गारपीट झाली, पीक 100% गेलं, उंबरठा उत्पादन घेणार कसं तुम्ही? महापूर आला, माझं रानच वाहून गेलं, मग उंबरठा उत्पादन काय घराचा उंबरा घ्यायचा आहे का? आणि म्हणून मला वाटतं की याबाबत कृषी दिन आज आहे. तुम्ही शेतकऱ्यांना राज्यातला दिलासा द्या की आम्ही केंद्राच्या ज्या 4 ट्रिगर आहेत ते राज्य सरकार स्वीकारेल आणि त्याच्यावर एक तुम्ही बैठक बोलवा. त्याच्यामध्ये प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आपली भूमिका मांडतील आणि तुम्ही निर्णय घ्यावा असं मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो. कारण शेतकऱ्याला गरज आहे दिलासा देण्याची. सभापती महोदय, सर्वप्रथम माझी अशी विनंती आहे विरोधी पक्ष नेत्यांना की खोटं उत्तर दिलं हे रेकॉर्डवर येऊ नये. उत्तर मी खोटं दिलेलं नाही, उत्तर मी खरंच दिलेलं आहे. तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं नसेल तर तुम्ही पुन्हा प्रश्न विचारा, परंतु चुकीचं तुम्ही स्टेटमेंट करू नका. तुम्ही खोटं उत्तर काढून टाका, रेकॉर्डवरून खोटं उत्तर काढून टाका. मी खोटं बोललेलं नाही, खोटं शब्द हा धरून नाही. हां, तुम्ही रिवाईज उत्तर मागा. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की नाही, दिशाभूल करणारं सुद्धा नाही आहे. तुम्ही परत प्रश्न विचारू शकता ना, प्रश्नोत्तराचा तास आहे, परत प्रश्न विचारू शकता. परत तुम्हाला अधिकार आहे सन्माननीय सदस्य महोदयांना, तुम्ही कधी पण प्रश्न विचारू शकता. आणि यामध्ये सदभाऊ खोत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये प्रश्न असा आहे की सरासरी उत्पादन जे काय आपण गृहीत धरलेलं आहे, उदाहरण लागवड केली किंवा पेरणी केली तर सरासरी उत्पादन आपण गृहीत आहेत. त्यामुळे 100% पीक कापणी प्रयोगाला पीक उपलब्ध झालेच नाही तरी सुद्धा त्याला ती भरपाई मिळणार आहे. कारण पीक कापत असताना पेरणी झाली खरं आहे की नाही ते तपासून आम्ही त्याला पीक विम्याची भरपाई देऊ. त्यामुळे तशा प्रकारचं होणार नाही. आणि तत्काळ जरी यामध्ये काही सूचना करायच्या असतील तरी सुद्धा मी एक मिटिंग आयोजित करतो सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय आमदारांच्या बरोबर. काय अडचण नाही, तुम्ही सूचना करा. साहेब, आपण पण शेतकरी आहात. कोणतंही पीक असं काही म्हणता येणार नाही मी आज पेरलं आणि ज्या वेळेस हे सगळं शेवटचा टप्पा आहे त्यावेळेस पीक येईलच याचा भरोसा राहिलेला नाही, जसं सदाभाऊनी सांगितलं. म्हणून हा मुद्दा आम्ही उपस्थित करतोय. म्हणून हे तुम्ही मधले वेगवेगळे टप्पे आहे हे सुरू असले पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे याच्यातला बेसिक. हा शेवटी शेवटच्या टप्प्यावरच होतो. या सर्व टप्प्या 1, 2, 3, 4 टप्प्याचा परिणाम हा शेवटी पीक शिल्लक राहिलं नाही तर कापणी ते कसली करणार. त्यामुळे जेव्हा जेव्हा पीक कापणी होईल तेव्हा त्याच्यानंतर महिन्याभराच्या 3 आठवड्याच्या आतमध्ये त्यांना आपण पैशाची व्यवस्था करू भरपाई. साहेबांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी विचारला तोच मुद्दा आहे की पहिले जे 4 ट्रिगर होते जे केंद्र शासनाच्या याच्यात आहे. आता मंत्री महोदय म्हणतात की काही ना काही उत्पन्न कमी होईल, पण पहिल्या योजनेमध्ये 25% पाऊस कमी पडला, नापेर राहिलं तरी त्याच्यात विमामध्ये होतं ते. आता ते नापेर राहिलं तिथं मोजणी तुम्ही करणार कशी? त्याच्यात होणार नाही. परंतु आपण जे आता भूमिका घेतली की सर्व एक समिती करून किंवा सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांना बोलवून, कारण की याच्यात पुढं चालून भयंकर मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार साहेब. कारण की तुम्ही 4 ट्रिगर जे म्हटले ते 4 ट्रिगर त्याच्यात घेतले नाही आणि ते वेगवेगळ्या स्टेजेस आहे. त्या स्टेजेस आज तुम्ही जरी म्हटलं त्याच्यात कव्हर होणार नाही आहे. म्हणून आपण सर्व लोकप्रतिनिधी ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा आणि एक सर्वकष चर्चा करून याच्यात आपल्याला निर्णय घेणं आवश्यक राहील असं मला. आपण भांडवली जे आणलं ते बरोबर आहे, ती खूप चांगली योजना आहे, परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या आहे. त्या त्रुटीसाठी आपण एक बैठक बोलवावी एवढी माझी विनंती आहे. मान्य सभापती महोदय, मान्य आहे. परंतु यामध्ये सदभाऊ खोत यांनी प्रश्न मागे विचारला होता की केंद्र शासनाने ऑलरेडी पीक कापणी प्रयोगावरती आधारित विमा योजना सुरू केलेली. केंद्र शासनाच्या यामध्ये काही संबंध नाही. हे जे 3 ॲड ऑन केले होते ते राज्य शासनाने केले होते. 3 जे क्रायटेरिया आहे त्या राज्य शासनाने केल्या, केंद्राने नाही केलेल्या.
त्यामुळे केंद्राचा तर आदेश असाच आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी विमा योजना असावी आणि त्या दृष्टिकोनातून ठेवलेली आहे. पण तत्रा आमचे सन्मानित सदस्य महोदयांना ज्यांना संशय असेल त्यांच्यासाठी एक आपण बैठक आयोजित करू आणि त्यामध्ये काही सुधारणा करता येत असेल तर निश्चितपणे करू. माननीय कृषी मंत्र्यांनी बैठक घेण्याचं कबूल केलंय. विस्तारानं चर्चा झाली जवळपास 20 ते 22 मिनिट. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आणि त्यामुळं प्रश्न क्रमांक 3 2652 श्री राजेश राठोड. प्रश्न क्रमांक 2652. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, महाराष्ट्र राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात हा प्रश्न मी विचारलेला आहे. यात माननीय मंत्री महोदयांनी जी माहिती दिली त्याच्यात जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर याची मदत देण्याची प्रक्रिया चालू आहे, परंतु ती अत्यंत कमी आहे असं स्पष्ट त्यांनी मान्य केलेलं आहे. माझे स्पेसिफिक प्रश्न महोदय असे आहेत की आज महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती असल्यामुळे आज कृषी दिनानिमित्त आपण महाराष्ट्रातील कसलीही मोबदल्याची वाट न बघणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी तातडीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना प्रति हेक्टर 25,000 रुपये मदत करणार का? कृषी दिनानिमित्त आपण ही घोषणा करून ह्या आठवड्याभरात त्यांना ही मदत मिळेल यासाठी आदेश देणार का? आणि वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या उमरखेडा तालुका मंठा जिल्हा जालना येथील गौतम आसाराम जाधव यांच्या कुटुंबावर अत्यंत आर्थिक अडचणी निर्माण झालेली आहे आणि त्यांच्यासाठी मदत म्हणून शासनाने 4 लाखाचा चेक तयार केला, परंतु 12 जूनपासून आजपर्यंत तो त्यांना वितरित केला नाही. तर कृषी दिनानिमित्त तो चेक त्यांना मिळेल का? आणि ती मदत जी तुम्ही देताय 4 लाखाची ती कमी पडते, तर किमान 10 लाख रुपयाची मदत त्या शेतकऱ्याला, जसं विमान अपघातामध्ये आपण जास्त देतो किंवा बाकीच्या ठिकाणी जास्त देतो, तर ह्यांना 3 अपत्य आहेत. 3 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि बी बियाणे खत देऊन त्यांची पेरणी पूर्ण केलेली आहे, परंतु शासनाने त्यांना 10 लाखाची मदत आज जाहीर करणार का? शेतकरी पुत्र आणि मिलिटरीमध्ये सैनिक असलेल्या पवन शेषराव पवार, गारटेकी तालुका मंठा जिल्हा जालना यांचा विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने मृत्यू झाला, तर त्यांचा शासकीय इतमामात त्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाला. त्यांना, त्या कुटुंबाला देखील 10 लाख रुपयाची मदत आपण जाहीर करणार का? सभापती महोदय, राज्यात मार्च एप्रिल महिन्यात, काही जिल्ह्यात तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या विभागामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि वीज पडून शेती पिकांचे तसेच जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हे पंचनामे ज्या वेळेला पूर्ण होतील आणि शासनाकडे येतील त्यावेळेला निश्चितपणानं शासन निर्णयानुसार योग्य ती मदत संबंधितांना दिली जाईल. दुसरा प्रश्न आपला की वीज पडून किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळं काही शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा मदत आपण त्या ठिकाणी वितरित केलेली आहे. या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले मृत व्यक्ती तसेच मृत जनावरांना अनुदान तातडीनं व वेळेवर वाटपा करता उणे प्राधिकार पत्रावर देय सादर करण्याची सुविधा आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी केलेली आहे. हा जार आपण 30 मे 25ला शासनाच्या माध्यमातून काढलेला आहे. त्यामुळे ही मदत जवळपास तब्बल अमरावती विभागामध्ये वीज पडून 10, नागपूर विभागामध्ये 15, पुणे विभागात 8 आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 30 अशा एकूण 63 व्यक्ती या मृत पावलेल्या आहेत.
यांना मदत जिल्हा स्तरावर निश्चित मिळेल. आज तरी आपण 4 लाखाची मदत देतो आणि तूर्त तरी जी शासनानं मदत जाहीर केलेली आहे ही मदत आम्ही निश्चितपणानं देतोय. जर कुणाला मिळालं नसेल तर ती आपण मला ती तक्रार द्या किंवा जे काय आहे कुठल्या कलेक्टरकडे राहिली निश्चितपणानं 2 दिवसामध्येच ही मदत आम्ही देण्याची व्यवस्था करू. अभिजित वंजारी. सभापती महोदय, एप्रिल महिन्याचे आकडे नागपूर विभागाचे माझ्याकडे आहे. याच्यामध्ये वर्धा जिल्हा आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, नागपूर आहे. या 63 तालुक्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस आला होता त्याच्यामध्ये जे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्याच्या संदर्भामध्ये मला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की पंचनामा आपला व्यवस्थित केला जातो का? कारण अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे हे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तहसीलदाराकडे अर्ज दिलेले आहेत की त्यांच्या पिकांचं नुकसान, त्यांच्या जनावरांचं नुकसान, त्यांचं पशु नुकसान जे त्या ठिकाणी झालेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांचे पंचनामे योग्य पद्धतीने झाले नाही आणि म्हणून 10-15 दिवस उलटून गेल्यानंतर पुन्हा मग पंचनामे करून फायदा काय? आणि म्हणून हे जे एप्रिल महिन्यामधलं नागपूर विभागातलं, मे महिन्यात तर प्रचंड नुकसान झालं आणि तसं तर आपला मान्सूनसुद्धा यावेळेस खूप लवकर आला आणि त्याचं नुकसान तर आपण ते वेगळ्या चर्चा त्याच्या बाबतीमध्ये करावी लागेल. परंतु एप्रिल महिन्यामध्ये स्पेसिफिक नागपूर विभागातले ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले नाही त्यांचे सुद्धा पुन्हा पंचनामे करून त्यांची जी नुकसान भरपाई आहे ती शासन देणार का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, साधारण जानेवारी 25 ते मे 25 या दरम्यान अवकाळी पाऊस, वादळी वारे यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता जे वितरित करावयाचा निधी आहे या संदर्भातली साधारण आकडेवारी माझ्याकडे आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आपण बाधित क्षेत्र साधारण 1001.77 हेक्टर आहे आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या 2311 आहे. पुणे विभागामध्ये 39,699 हेक्टर आणि बाधित शेतकरी 90,663. नाशिक विभागामध्ये 15,975 आणि बाधित शेतकरी 29,068. नागपूर विभागात 10,960 आणि बाधित शेतकरी संख्या 28,045. कोकण विभागात 4,475 आणि बाधित शेतकरी 13,548. त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये 3,243 आणि बाधित शेतकरी संख्या 5,015. अशा पद्धतीनं 75,355 हेक्टर क्षेत्राचं हे नुकसान या जानेवारी ते मे महिन्यात त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या साधारण 1,68,750 इतकी त्या ठिकाणी आहे आणि साधारण 213 कोटी रुपये या संदर्भातली नुकसान भरपाई ही आपल्याला द्यावी लागेल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या उत्तरामध्ये नुकसान झाल्याचं कबूल केलेलं आहे. माझा उत्तरांवरच आक्षेप आहे. याच्यामध्ये आपण तपशीलवार माहिती दिलेली आहे, ते का माहिती देणारं उत्तर नाही आहे. आपल्याला उत्तरामध्ये पर्टिक्युलर माहिती द्यायला पाहिजे. आता आपण दिलं आहे की आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात आले असून अनुदान किती वितरित केलेलं आहे? आपण जिल्हा तालुका स्तरावर वाटप त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे हे काय वेग उत्तर झालं ना? अनुदान नेमकं किती झालं, तालुक्याला किती दिलेलं आहात, तर याचं या ठिकाणी सभापती महोदय उत्तर पाहिजे. कारण तुम्ही प्रपत्र दिलेत दोन्ही, त्याच्यामध्ये किती झालं, काय झालं, आकडेवारी काय करायची आहे, पैसे निधी किती गेला याची आम्हाला माहिती पाहिजे आणि वितरित किती झालं तर या संदर्भामध्ये आपण माहिती सांगावी. एक. आणि दुसरं सभापती महोदय, मी गेले 8-10 वर्ष 6-7 वर्ष गेल्या वेळेला अनिल पाटील होते मंत्री, तेव्हा माझ्या गावची माझी शेती वाहून गेलेली आहे. म्हणजे मी माझं स्वतःचं सांगतोय. तर ते मी 100 पत्र लिहिली असतील, 100 वेळा कलेक्टरना बोललो, मंत्र्यांना बोललो. जर अशा प्रकारे आमची अवस्था असेल तर मी सर्वसामान्यांना काय न्याय देणार? तुम्हालाही मी बोललो होतो. पुढे तुम्ही सांगता कलेक्टरला कोण, अनिल पाटील होते तेव्हा पण, सदाभाऊ कृषी मंत्री होते तेव्हा पण त्या ठिकाणी सांगितलेलं. मला वाटतं काहीतरी टाईम बाउंड त्या प्रत्येक गोष्टीला हवं आहे. तर पहिल्या प्रश्नाचं तालुक्यात निधी किती वितरित झाला, तालुका जिल्हानिहाय आणि
वाटप किती झालं एक, आणि कोतवाल तालुका पोलादपूर इथं त्या ठिकाणी पूर्ण शेती वाहून गेलेली आहे. तर त्याच्या संदर्भात शासनाकडं 100 वेळा पाठपुरावा करून जर न्याय मिळत नसेल तर बाकी लोक काय आपल्याकडे न्याय मागणार, तर त्याचंही उत्तर द्या. सभापती महोदय, साधारण डिसेंबर 24 म्हणजे हे सरकार आल्यापासून 33,33,812 शेतकऱ्यांना 3,705 रुपयाचं निधी आपण वितरित केलेले आहे. कोटी, तेच कोटी. आणि 3.32 लक्ष शेतकऱ्यांना आत्ता येणाऱ्या 2-3 दिवसात आपण 445 कोटी रक्कम DBTवर आपण वर्ग करतोय. त्यामुळं ते पैसे आता लोकांना मिळतील. आणि नाही तालुकानिहाय आत्ता साहेब माझ्याकडे आकडेवारी नाही, मी पटलावर नंतर सभागृहाच्या पटलावर ठेवतो तालुकावार माहिती. विरोधी पक्षनेते. सभापती महोदय, सभापती महोदय, नाही, दरेकर साहेबांच्या गावचा विषय जो आहे त्या संदर्भात मी निश्चितपणानं तातडीची बैठक घेतो आणि योग्य तो निर्णय घेतो. सभापती महोदय, सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयाने जे आकडे सांगितलेले आहे, माननीय मंत्री महोदय, जे आपण आकडे सांगितलेले आहे, सभापती महोदय, माझ्याकडे मॉडिफाय आकडे आहेत. 77,300 हेक्टर जमीन बाधित झालेली आहे आणि तुम्ही फक्त 63 लोक मृत्युमुखी सांगितले. 162 लोक मृत्युमुखी आहेत. 162, तुम्ही 63 ची संख्या सांगितली, मी सांगतो 162. त्यात नाशिक विभागात 17, संभाजीनगर विभागात 52, नागपूर विभागात 22, अमरावती विभागात 38 आणि पुणे विभागात 33 असे 162 मृत्यू सभापती महोदय झालेले आहे. आणि जे आता माननीय मंत्री महोदय सांगतात 213 कोटी रुपयाचं नुकसान भरपाई दिली जाणार. सभापती महोदय, मार्च 2023 ते माहे डिसेंबर 2025 अजून सरकारकडं 13,819 कोटी 2 लक्ष रुपये या शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे. 13,819 कोटी. मी डिटेल देत नाही, मग ते अवकाळीचे असेल, अतिवृष्टीचे असेल, वादळाचे असेल, असे सगळे 13,819 कोटी रुपये देणं बाकी. सभापती महोदय, माझा प्रश्न आहे की मे आणि जूनमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत का? हा माझा पहिला प्रश्न आहे. कारण बऱ्याच आम्ही सगळ्या ठिकठिकाणी फिरलो तर बरेच पंचनामे झाले नाही. आणि स्पेसिफिक जसे आता प्रवीण भाऊ आता बोलले की चला मागचं 13,000 कोटी बाकी, परंतु या अवकाळी पावसाचं नुकसान भरपाई आपण जी 213 कोटी हे केव्हा देणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं हे 162 व्यक्ती जे मृत्युमुखी पडलेले यांच्या मदतीचं वाटप पूर्ण झालं आहे का? हा माझा या निमित्तानं सरकारला प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे 13,000 कोटी देणं बाकी आहे हे वाटपाचा काही कालबद्ध कार्यक्रम सरकारकडे आहे का? हो, नाही, मृतांचा आकडा जो आहे तो आपल्याकडं तसा येत नाही, कारण आपण उणे प्राधिकाराखाली तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळं जी व्यक्ती मृत्यू झाली त्याचं वाटप जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर तहसीलदारांच्या मार्फत त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळे तो आकडा मी म्हणतोय हा खरा आहे हे माझं म्हणणं नाही, पण जो आकडा माझ्याकडे आला, परंतु अशा काही जर केसेस राहिल्या असतील तर या संदर्भामध्ये आपण विरोधी पक्ष नेते आहात, आपण मला माहिती द्यावी. या संदर्भामध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मी योग्य त्या सूचना या निश्चितपणानं देईन. हा एक भाग. 17/11/22 ते 30/11/24 या कालावधीमध्ये आपण प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार 9,493 कोटी म्हणजे तब्बल 1,02,00,000 शेतकऱ्यांना आपण मदत वितरित केलेली आहे. त्याच्यानंतर 33,33,812 शेतकऱ्यांना
3,705 कोटी मदत वितरित केली. जे मगाशी 445 कोटी मी जे बोललो की जे 2 दिवसात DBT मार्गे ते पैसे वर्ग होतील, हे 23-24 मधले पैसे. काही जालना जिल्ह्यामधला अंबड असेल किंवा इतर घनसावंगी असेल, या तालुक्यातली काही मदत राहिली, अन्य काही तालुक्यातली, ते 445 कोटी. आणि जसे जसे काय होतं, काही वेळेला KYC होत नाही. म्हणजे आपली पद्धत अशी आहे की नुकसानीचा आकडा आला की आपण जार काढतो. जार काढल्यानंतर मग त्या संदर्भात शासन आदेश निघाल्यानंतर मग KYC होऊन मग आपण DBT पोर्टलवर ती रक्कम त्या ठिकाणी वर्ग करतो. त्यामुळं या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा सगळं, कारण माझा आढावा असतो या संदर्भात, आपण जे आत्ता तक्रार केली या संदर्भामध्ये पुन्हा विभागाचा आढावा घेऊन जर असे काही शिल्लक असतील तर निश्चितपणानं शासन त्यांना मदत करण्याकरता कटिबद्ध आहे. शशिकांत शिंदे. महोदय, मी 2 स्पेसिफिक प्रश्न विचारतो. कोकाटे साहेबांनी सांगितलं की पीक निघाल्यानंतर, काढणी झाल्यानंतर नुकसान भेटेल. गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या मराठवाडा सगळीकडे पावसाचा हाहाकार आहे. माझी विनंती एवढीच आहे की सरकार आणि ओला दुष्काळ जाहीर करणार आहे का, आणि ओला दुष्काळ जाहीर करणार असेल तर या बजेटमध्ये मदत पुनर्वसन खात्याला निधी किती उपलब्ध झालेला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतके पैसे जर लागत असतील, 23-24चे पैसे तुम्ही देताय, या आर्थिक बजेटमध्ये मदत पुनर्वसन खात्याला पैसे किती तरतूद सरकारने केल्या याचा खुलासा करावा. नाही, मुळामध्ये ओला दुष्काळ जाहीर करायला शिंदेसाहेब काही निकष त्या ठिकाणी आहेत. आणि ओला दुष्काळ आपण कधी जाहीर करतो, ज्या वेळेला त्या निकषामध्ये तो पाऊस बसतो. ऐकून घ्या ना, आपण शासन निर्णय आपला काय आहे की अतिवृष्टी 65 मिलीमीटरपेक्षा 24 तासात अधिक पाऊस झाला तर आपण मदत करतो. सलग 10 मिलीमीटर पाऊस 5 दिवस झाला तरी आपण ते नुकसान ग्राह्य धरून शेतकऱ्यांना मदत करतो. अशा पद्धतीनं आता पंचनामे जानेवारी ते जून, अगदी आजच्या तारखेपर्यंतचे पंचनाम्याचं काम सुरू आहे. ते झाल्यानंतर ती सगळी विभागीय आयुक्तांच्याकडून माहिती आल्यानंतर या संदर्भातली योग्य ती मदत आम्ही निश्चितपणाने देतोय. बंटी पाटील. स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय शशिकांतजी, मंत्री महोदय, सभापतीमध्ये उन्हे प्राधिकरणामध्ये मंत्री महोदय आपला जो GR आहे त्यामध्ये मनुष्यहानी आणि पशुहानीला आपण देतो. माझी त्यात एक सूचना आहे की अंशतः घर पडलेला माणूस थांबत नाही मदतीसाठी. अंशतः घर पडले म्हणजे एक भिंत पडलेला माणूस थांबत नाही, तो उन्हेमध्ये पकडावा, जेणेकरून त्याची भिंत बांधायला आपण किती देतोय त्याला 25,000 रुपये देतोय, फार त्याला पैसे देत नाही, ते 50,000 द्यावा अशी आमची मागणी आहे. आणि त्या उन्हेमध्ये हे धरावं, कारण की तुमची आता आकडेवारी बघितली 2-4 जिल्ह्यातली, हीच आकडेवारी जास्त आहे अंशताची, पूर्ण पडलेल्या घरांची आकडेवारी कमी आहे. तर माझी त्यातली स्पेसिफिक सूचना आहे की अंशतः पडलेल्यांना सुद्धा उन्हेमधून म्हणजे विहीर ढासळली हे थांबत नाही ना, तर या 2 गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये व्हावा अशी विनंती आहे. आणि दुसरं, सरकारमध्ये सभापती महोदय संजय शिरसाट साहेबांची तक्रार होती निधी मिळत नाही, परंतु तुमच्या खात्याला निधी मिळत नाही असं तक्रार येता कामा नये. म्हणजे 213 कोटी मिळालेले नाही, 213 कोटी कधी वितरित होणार याची मला माहिती द्यावी. कुठले 213? 443. नाही, 23-24चे 443 कोटी ऐका साहेब, हे वितरित करतोय जानेवारी ते आजपर्यंत. जे नुकसान झालंय याचे पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. काही पंचनामे विभागीय आयुक्तांच्याकडून ते आकडे यायला लागलेले आहेत. ते आल्यानंतर ताबडतोब या संदर्भातली मदत आम्ही देणार आहोत. हा एक भाग. आपण जे घरांच्या पडझडीच्या संदर्भामध्ये जे बोलला, यामध्ये आत्तापर्यंतचा आकडा मी सांगतो. लेखार शीर्ष 2245 0271 खाली आपण कोकण विभागाला 5 कोटी दिलेत, नाशिक विभागाला 5 कोटी, अमरावती विभागाला 5 कोटी, पुण्याला 12 कोटी,
संभाजीनगरला 12 कोटी आणि नागपूरला 10 कोटी एवढा निधी आत्ता आपण घरांच्या पडझडीला वितरित केलेला आहे. आपण जे उणे प्राधिकार खाली म्हणताय या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणानं त्याचा विचार करू. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. आज एकूण 6 स्थगन प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. आता स्थगन प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. मला ऑर्डर तर पास करू द्या. ऑर्डर पास करू द्या. आपल्याला बोलायला संधी. स्थगन नंतर आपल्याला देतो. स्थगन नंतर आपल्याला देतो. स्थगन विरोधी पक्षाचा विषय आहे. आपण देतो. स्थगन हा विरोधी पक्ष नेत्यांचा विषय. स्थगन हा विरोधी पक्ष नेत्याचा प्रायोरिटीचा विषय असतो. त्याच्यानंतर आपल्याला देतो. आज स्थगन प्रस्तावान्वये 6 प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. मी 6 प्रस्ताव माझ्या दालनात नाकारलेले आहेत. तथापि मी विरोधी पक्ष नेते यांनी पंढरपूर वारी मार्गावरील वारकऱ्यांवरती दहशतवादी पद्धतीने झालेल्या गंभीर हल्ल्याच्या संदर्भामध्ये बोलण्याची संधी देतो. अनिल परब. सभापती महोदय, महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघालेत. इतकी वाईट परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची आज झालेली आहे आणि या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरती तर एक वेगळी चर्चा होईलच या सभागृहामध्ये. परंतु जे वारीची परंपरा आहे ह्या महाराष्ट्राला आणि अतिप्राचीन परंपरा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र वारीसाठी ओळखला जातो, ज्या छोटा छोटा गरीब वारकरी म्हणून केवळ ईश्वराच्या भक्तीसाठी आपलं देहभान हरवून या वारीमध्ये समाविष्ट होतो आणि अशा या वारीला गालबोट लावण्याचं काम काल महाराष्ट्रात घडलेलं आहे. ह्या कोयता गँगचा हैदोस असा सुरू आहे की आता ते वारकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलेत. महाराष्ट्रात मी बाकी सगळ्यांना समजू शकतो. श्रीमंतांना लुटतायत, बिल्डरना लुटतायत, गँगवॉर मध्ये एकमेकांचे बळी घेतायत, राजकीय बळी होत आहेत, सगळं मान्य आहे. त्याच्यावरती चर्चा होईलच. पण वारकऱ्यांवरती ज्या वेळेला हल्ला होतोय, वारीला जाणाऱ्या लोकांवरती हल्ला होतोय आणि त्याच्या बाबतीमध्ये कुठली अजून कारवाई झालेली नाहीये. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या या परंपरेला काळीमा फासण्याची काल घटना घडलेली आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेवरती घाला घालण्याचं काम चालू आहे. सरकारची कोणावरही बिलकुल सरकारचा दरारा नाहीये. कोण कोणाला घाबरत नाहीये. मोकाट सुटले सगळे गुंड आणि म्हणून महाराष्ट्राच्या या कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरती ताबडतोब सगळं काम बाजूला ठेवून सर्वसाधारण माणसाला, सर्वसाधारण गरीब वारकऱ्याला असं वाटलं पाहिजे की हे सरकार माझ्या बाजूने उभं आहे, म्हणून सगळं कामकाज बाजूला ठेवून कायदा सुव्यवस्थेवरती आज चर्चा घ्यावी अशी मी 289च्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. विरोधी पक्षनेते 11वी प्रवेश प्रक्रियेतील थोडक्यात आपण. सभापती महोदय, एका महत्त्वाच्या विषयाकडे मी लक्ष वेधू इच्छितो की 10वीचा निकाल लागला, महिना होऊन गेलेला आहे आणि 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे अतिशय हळू, जी सांगितली गेली होती 2 दिवसात होईल, 4 दिवसात होईल, तारीख पे तारीख याच्यामध्ये चालू आहे. आणि काल का परवा ज्या याद्या जाहीर झाल्या, 86% नाव यादीमध्ये आले आणि 93% ज्यांना मार्क्स पडले त्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही. या प्रवेश प्रक्रियेमध्ये विभागीय व जिल्हानिहाय समुपदेशन मदत समित्या स्थापन करण्याचे निर्देश असतानाही अजूनपर्यंत या समित्या झालेल्या नाही. एक केवळ संचालनालयाकडे हे ॲडमिशन प्रोसेस केंद्रित झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हजारो विद्यार्थी याच्यामध्ये असताना कोणत्या तरी खाजगी कंपनीला हे काम दिलं. नवीन कंपनी, सभापती महोदय,
याच्यातले संचालक जे आहे शिक्षण विभागाचे, हेही याच्याकडं फार बारकाईनं लक्ष ठेवत नाही आहे. आणि म्हणून सभापती महोदय, 11वीची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरळीत होण्यासाठी सरकारने याच्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून 289च्या माध्यमातून मी सभागृहामध्ये, कारण 10वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं भविष्य आणि भवितव्य 11वी पासून सुरू होत असतं, आणि म्हणून याच्यावर एक सभागृहाचं सगळं कामकाज बाजूला ठेवून याच्यावर चर्चा करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्यामार्फत सरकारला केलेली आहे. बंटी पाटील. असं नाही हो, प्रत्येकाला असं नसतं. सभापती महोदय, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आणि सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी या दोन्ही 289 द्वारे उपस्थित केलेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासनाने निवेदन करावे. फेटाळलेलं आहेच आहे, त्या अनुषंगाने निवेदन करावं. सभापती महोदय, आज कृषी दिन आहे आणि कृषी दिनाच्या निमित्तानं आपण राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलची प्रेम आपुलकी या ठिकाणी दाखवतो. परंतु आज या राज्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग, जो गरज नसलेला मार्ग आहे, त्या महामार्गाच्या विरुद्ध रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी चालू. किमान 10-20 हजार शेतकरी, सभापती महोदय, परभणीपासून, वर्ध्यापासून, यवतमाळपासून ते अगदी कोल्हापूरपर्यंत हा महामार्ग कसा चुकीचा आहे, गरजेचा नाही आहे, यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. या महामार्गाला ज्यावेळी सुरुवात झाली सभापती महोदय, त्यावेळी सर्व पक्षीय आमदारांनी हा महामार्ग नको अशी भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली. नंतर भूमिका प्रत्येकाच्या बदलत गेल्या. शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा सगळ्यांनी हा महामार्ग गरजेचा नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली. परवा या महामार्गाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या ठिकाणी ज्यावेळी मंजुरी झाली, त्यावेळी देखील वित्त आणि नियोजन विभागानं काय आक्षेप त्यामध्ये घेतले. या कर्जामुळं 8.5% कर्जामुळं कसा बोजा पडणार आहे या संदर्भातलं या ठिकाणी सुतोवाच त्या ठिकाणी केलं. राज्यावरचं कर्ज जे 18%ची लिमिट आहे ती 25%पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पद्धतीची वक्तव्य त्यामध्ये या ठिकाणी आहेत. असं असताना सभापती महोदय, सरकार या महामार्गाचा आग्रह का करतंय? रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे, जो महामार्ग आत्ता सुद्धा 25% ट्रॅफिक त्या महामार्गावर नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये हा नवा महामार्ग कुठल्या कंत्राटदारासाठी करणार आहोत हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या जनतेला पडला. आज किमान कृषी दिन आहे, शेतकऱ्यांच्या बद्दल आपुलकी असेल, प्रेम असेल सरकारला. ज्या पद्धतीनं हिंदी भाषेचा विषय या ठिकाणी राज्यामध्ये झाला, सरकारला GR रद्द करावा लागला, आमची मागणी आहे. आपल्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे, या शक्तीपीठ बाबतीत देखील तसंच धोरण या ठिकाणी स्वीकार, रद्द करा हा महामार्ग. गरज नसलेला हा महामार्ग सरकार राज्याच्या माती मारू नये, शेतकऱ्यांच्या माती मारू नये. आणि म्हणून आमची सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की याबाबत ठोस अशी भूमिका सरकारने या ठिकाणी जाहीर करावी अशी आमची विनंती आहे. शासनाने लक्ष घालावे आणि या सूचना सर्व मी माझ्या दालनात नाकारलेल्या आहेत. यानंतर